नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत गिफ्ट डीड ही रद्द होते का, म्हणजेच बक्षीसपत्र रद्द होते का? तर हो, होऊ शकते. चला तर मग आज आपण एका केसद्वारे पाहूया, जी भारतामध्ये घडली होती. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला. तो सर्वांसाठी एक लँडमार्क जजमेंट झाला. तर त्याआधी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढील अशीच महत्त्वाची माहिती आणि केस लॉस तुम्हाला माहिती होतील. तर चला तर सुरू करूया. तर आज आपण एक हृदयद्रावक पण न्यायाने उजळलेली गोष्ट सांगणार आहोत. यामध्ये एक आजी म्हणजे एक वयस्कर आई आणि तिचा मुलगा यांची आहे. सुप्रीम कोर्टाचा हा एक ऐतिहासिक निर्णय होता. यामध्ये आपण आता जुने जाऊया मागे. 1968ची घटना आहे. सन 1968 मध्ये एका कष्टकरी आईने स्वतःच्या मेहनतीने एक घर विकत घेतलं. हे घर तिच्या स्वप्नांचं आणि आयुष्यभराच्या श्रमाचं प्रतीक होतं. त्यानंतर काळ सरत गेला, मुले मोठी झाली. त्यानंतर आईला विश्वास होता, माझा मुलगा माझ्या पाठीशी उभा राहील आणि वयोमानानुसार माझी काळजी घेईल. तिने विश्वासाने 2019 मध्ये त्या मुलाला गिफ्ट डीड करून ते घर दिले. मुलगा तिथे राहू लागला. आईला तिथे काही दिवस सांभाळले. त्यानंतर वाद होऊ लागले. पण त्याच वेळेस गिफ्ट डीड करताना त्याच दिवशी मुलाने एक वचनपत्रही दिलं होतं. त्याच्यामध्ये आईवडिलांची काळजी घेईल, नाही घेतली तर घर परत घेऊ शकता, पण हे फक्त कागदावरचं वचन असं दिलं होतं. त्यामध्ये लिहिलेल्या होत्या ह्या गोष्टी. त्यालाच प्रॉमिसरी नोट म्हटलं जातं आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये. तर ह्या गोष्टी तिथे होत्या. पण घडले वेगळेच. काही दिवसांनी नाते बिघडले. आईने तक्रार केली की मुलाने आमच्यावर हल्ला केला, मालमत्ता हडपण्यासाठी दबाव आणतोय. ऑलरेडी असे झाले होते, गिफ्ट डीड तर दिले होते, तरीही अजून हा त्रास देत होता. त्यानंतर आईने धीर धरला आणि थेट कायद्याचा दरवाजा ठोठावला. पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट 2007च्या कलम 22 आणि 23 अंतर्गत अर्ज दाखल केला गेला. अर्ज दाखल केल्यानंतर हा पहिला अर्ज जो होतो हा SDM कडे जातो. तेथे गिफ्ट डीड रद्द करण्यात आले. त्यानंतर अपीलमध्ये गेल्यानंतर कलेक्टर म्हणाले गिफ्ट डीड रद्द. त्यानंतर हा विषय हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टने सुद्धा उत्तर दिले गिफ्ट डीड रद्द. पण त्याचवेळी असे ठरले की डिव्हिजनल बेंच जो होता हायकोर्टचा, त्यांनी गिफ्ट डीड रद्द नाही होऊ शकत असा निर्णय दिला. मग ही केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. शेवटी सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले हा कायदा जो आहे सिनियर सिटीझनसाठी बनवलेला, हा ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्षण कवच आहे. गिफ्ट डीड आणि वचनपत्र हे एकत्र केलं गेलं होतं आणि मुलाने अट मोडली आहे, त्यामुळे गिफ्ट डीड रद्द होणारच. 2 जानेवारी 2025 रोजी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आला की डिव्हिजन बेंचचा जो हायकोर्टाचा निकाल होता तो रद्द करण्यात येत आहे आणि गिफ्ट डीड जे पहिल्या कोर्टाने रद्द केले होते ते तसेच ठेवण्यात येत आहे. म्हणजे गिफ्ट डीड रद्द घोषित करण्यात आले. घराचा ताबा आई हिच्याकडे परत देण्याचे आदेश देण्यात आले. तर मित्रांनो, यातून एक शिकवण एकच, पालकांची सेवा हे कर्तव्य आहे, पर्याय नाही. कायद्याचा शब्द फक्त अक्षर नाही, तो मानवी मूल्यांचं रक्षण आहे. आणि जेव्हा लालसा प्रेमावर मात करते तेव्हा न्याय नेहमी आईच्या बाजूने उभा राहतो. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असल्यास, माहितीपूर्ण वाटला असल्यास आमच्या चॅनलला म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.